रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी चांदवड येथे रक्षिता नारी आधार बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला। या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट सौ प्राजक्ता कुलकर्णी, चांदवडतील नगराध्यक्ष सौ रेखाताई गवळी, नगरसेविका सौ मीनाताई कोतवाल उपस्थित होत्या। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ जयश्री कोकणे यांनी सांगितले की ही संस्था चांदवड तालुक्यातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढेल। स्त्रियांशी संबंधित सर्व केसेस संस्थेमार्फत सोडवण्यात येतील। महिलांसाठी अशा प्रकारची संस्था चांदवड तालुक्यात प्रथमच सुरू होत असल्याने संस्थेला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। यावेळी चांदवड पोलीस स्टेशनच्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानण्यात आले। यानंतर डॉक्टर सौ संगीता जोशी यांनी मनोगत व्यक्त केले। बहुउद्देशीय संस्था चांदवडमध्ये अशा प्रकारची संस्था जी सरकार मान्य शिवाय रजिस्टर्ड पहिल्यांदा करण्यात आलेली आहे। यामागचा एकमेव उद्देश असा आहे की या भागातील ज्या स्त्रियांना आधाराची गरज आहे, तशी तर स्त्री ही संपूर्ण आहे, ती स्वतःचाही आधार असते शिवाय पूर्ण घराचाही आधार असते। पण काही विघटित परिस्थितीत तिच्यावर काही संकट जर आली तर तिला कुणाचा तरी भक्कम आधार पाहिजे। प्रत्येक वेळेला पोलीस आणि कोर्ट हे काही उत्तर असू शकत नाही। तर काही वेळा पोलीस स्टेशन बाहेर आणि कोर्टाच्या बाहेर सुद्धा जर काही मदत मिळाली तर त्या स्त्रीचं आयुष्य बदलू शकतो। ती परत आयुष्यात येते आणि तिला जगण्याची नवीन उमेद मिळू शकते। हा एकमेव उद्देश समोर ठेवून चांदवड तालुका पूर्ण तसेच आजूबाजूचे सर्व खेड्यापाड्यातील ज्या मुलींना, स्त्रियांना किंवा वयस्कर महिलांना ज्या कुठल्या गोष्टीची अडचण त्यांना सहन करावी लागते आणि त्यांचं म्हणणं ऐकणारं कदाचित कोणी नसतं किंवा त्यांना नीट पोचवता येत नाही, तर अशा वेळेला आम्ही मदत करायला सदैव तत्पर असणार आहोत। कुठल्याही वेळेला कुठल्याही दिवशी त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा आणि आम्ही त्यांना मदत करणार हे 100% निश्चित। तसेच सौ अभिलाषा दायमा यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ सुनीता अग्रवाल यांनी केले। सौ सुनीता पवार यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। यावेळी सौ अर्चना पुरकर, सौ सीमा काळे, सौ वंदना काळे, जयश्री कोकणे, सौ संगीता जोशी, भारती शेवाळे, मोहिनी शिंदे, पूनम बांगरे, अभिलाषा दायमा, इंदुबाई वाघ, सुनीता पवार, सुनीता अग्रवाल, सौ जयश्रीताई हांडगे, सौ सिंधुताई लोखंडे, सौ मीना कोकणे, विष्णू थोरे, दीपक शिरसाट, रवी अहिरे, कुंडलिक कोकणे आदी उपस्थित होते। या संस्थेची कामे दर गुरुवारी 11 ते 5 या वेळेत केली जाईल, याची सर्व चांदवड व तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविता जाधव, चांदवड।